नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, आणि मेन म्हणजे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना प्रत्येक स्लाईडच्या एक्सप्लेनेशनमध्ये, त्याकडे जरा जास्त लक्ष द्या. एक वेळेस MCQ वरती प्रश्न नाही आला, पण जो डेटा आहे त्याच्यावरती फिरवून प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा. तर पाहूयात आजच्या म्हणजे 13 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. ठीक आहे. प्रश्न पहिला. भारतातील पहिला क्लायमेट वीक उपक्रम कुठे आयोजित केला जात आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई येथे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत हा जागतिक शाश्वततेच्या संक्रमणामध्ये महत्त्वाचा देश आहे, कारण तेथे वेगवान आर्थिक वाढ आणि वाढते उत्सर्जन दोन्ही आहेत. आणि मुंबई क्लायमेट वीक 2026 हा ग्लोबल साऊथमधील पहिला क्लायमेट वीक ठरणार आहे. पहिला आहे त्यामुळे विशेष आहे. आणि WBCSD इंडिया कनेक्ट या तिसरा आवृत्ती कार्यक्रम 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारी 2026. पुढील प्रश्न दुसरा. नॅशनल यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 81 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक कोणी मिळवले, असा प्रश्न आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलक्ष्मी यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. उत्तर प्रदेशच्या एक मला सांगायचं होतं की नॅशनल यूथ वेटलिफ्टिंग 81 किलो वजनी गटामध्ये श्रीलक्ष्मी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील कृतज्ञा पवार हिने महिला 81 किलो गटामध्ये 230 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. म्हणजे इतर जे कॅन्डिडेट आहेत ना त्यांचं एक्सप्लेनेशन पण इथे दिलेलं आहे. आणि कृतज्ञा पवार हिने स्नॅचमध्ये 91 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो वजन उचलले. महिला 81 किलो गटामध्ये रौप्य पदक वंशिता वर्मा चंदीगड हिने 200 किलोसह जिंकले. आणि पूजा यादव उत्तर प्रदेश हिने 198 किलो वजन उचलून कांस्य पदक मिळवले आहे. पुढील प्रश्न तिसरा. एक्सरसाइज रुद्र शक्ती सराव कुठे आयोजित करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोखरण फील्ड फायरिंग रेंज राजस्थान इथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या सरावात यांत्रिक पायदळ, रणगाडे, तोफखाना आणि हवाई संरक्षण दलाचे समन्वित प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या सरावाचे परीक्षण दक्षिण कमांडचे GOC इन सी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले. आणि एक्सरसाइज रुद्र शक्ती हा सराव भारतीय लष्कराच्या तांत्रिक आधुनिकीकरण आणि भविष्यकालीन युद्ध तयारीचे प्रतीक आहे. पुढील प्रश्न चौथा. नल सरोवर पक्षी अभयारण्यात नव्या जनगणनेनुसार किती पक्षी नोंदवले गेलेले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 लाखांहून अधिक. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नल सरोवर पक्षी अभयारण्य हे अहमदाबादपासून सुमारे 64 किलोमीटर पश्चिमेस गुजरातमध्ये स्थित आहे. आणि 2026च्या नव्या जनगणनेनुसार 200 प्रजातीतील 5 लाखांहून अधिक पक्षी येथे नोंदवले गेलेले आहेत. आणि नल सरोवर हे 24 सप्टेंबर 2012 रोजी रामसर स्थळ दर्जा त्याला देण्यात आलेला आहे, यापूर्वी 2012 मध्ये.
पुढील प्रश्न 5वा. AI फॉर ॲग्री 2026 जागतिक परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर 5वाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. AI फॉर ॲग्री 2026 ही 2 दिवसीय जागतिक परिषद 22-23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे. ही परिषद महाराष्ट्र कृषी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 अंतर्गत आयोजित केली जात आहे. आणि ही परिषद WEF, FAO, UNDP, जागतिक बँक आणि ADB यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा यामध्ये सहभाग असणार आहे. आणि 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असून परिषदेत महिला शेतकऱ्यांवरती विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. शेवटचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 6वा. HCI कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रियाध येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ह्युमन कॅपॅबिलिटी इनिशिएटिव्ह HCI कॉन्फरन्स 2026 ही परिषद 3 ते 4 मे 2026 रोजी रियाध, सौदी अरेबिया येथे होणार आहे. आणि आयोजन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या संरक्षकत्वाखाली केले जाणार आहे. आणि HCI ही योजना सौदी विजन 2030 चा सहभाग आहे. आणि याची थीम काय होती किंवा आहे तर द ह्युमन कोड अशी त्याची थीम असणार आहे. युनायटेड किंगडमला HCI कॉन्फरन्स 2026 साठी कंट्री ऑफ ऑनर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. शेवटचा पॉइंट महत्त्वाचा आहे. 7वा प्रश्न. गारो हिल्समधील पहिले स्टेक पार्क कुठे उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुरा येथील सरकारी महाविद्यालयामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी गारो हिल्समधील पहिले स्टेक पार्क उद्घाटन केले. आणि हा प्रकल्प स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा भाग आहे. आणि डेकॅथलॉन कंपनीच्या CSR उपक्रमातून हा प्रकल्प साकार झाला आहे. आणि राज्यामध्ये स्टेक बोर्डिंग स्पर्धा स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरती आयोजित करण्याची घोषणा देखील करण्यात आली. प्रश्न 8वा. भारतातील सर्वात लांब एक्स्ट्रा डोसेड पूल कोणत्या राज्यामध्ये तयार झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ब्रह्मपुत्रा नदीवरील पहिला 6 लेन एक्स्ट्रा डोसे पूल उत्तर दक्षिण गुवाहाटीला जोडतो. आणि हा पूल भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला असून त्याचे अंदाजित आयुष्य 100 वर्ष आहे. कारण की ज्या क्षेत्रामध्ये हा उभारण्यात आलेला आहे ना तो भूकंप प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे दुसरा पॉइंट महत्त्वाचा आहे. आणि तमिळनाडूतील रामेश्वर येथे आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे. शेवटचा पॉइंट देखील महत्त्वाचा आहे. प्रश्न 9वा. 2026 मधील बांगलादेशच्या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या देखरेखीखाली होत आहेत? तर बांगलादेशच्या निवडणुका. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद युनुस यांच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरची 13वी संसदीय निवडणूक आहे. आणि या निवडणुका शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर प्रथमच पार पडल्या. आणि बांगलादेशामध्ये एक सदनी संसदीय पद्धती असून 300 मतदार संघ यामध्ये आहेत. पुढील प्रश्न 10वा. वर्ल्ड रेडिओ डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13 फेब्रुवारीला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 13 फेब्रुवारी 1946 रोजी युनायटेड नेशन्स
रेडिओची स्थापना झाली आणि युनेस्कोने 2011 मध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड रेडिओ डे म्हणून घोषित केला आणि संयुक्त राष्ट्र महासंघाने 2012 मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिलेली आहे. पुढील प्रश्न 11वा. वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लान इन कोऑपरेटिव्ह सेक्टर अंतर्गत पायलट जिल्हा कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बालाघाट या जिल्ह्याला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा WLGSP अंतर्गत पायलट जिल्हा म्हणून निवडला गेला आहे आणि या योजनेचा उद्देश PACS स्तरावरती विकेंद्रित धान्य साठवण व्यवस्था उभारणे हा आहे आणि विकेंद्रित साठवणुकीमुळे शेतकऱ्यांना पीक साठवून योग्य बाजारभाव मिळवता येतो व पिकानंतरचे नुकसान कमी होते. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. PM सूरज पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या पोर्टलचा उद्देश वंचित घटकांतील उद्योजकांना कर्ज सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे आणि हे एक केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ आहे जिथे कर्ज योजनांसाठी अर्ज आणि ट्रॅकिंग करता येते आणि PM सूरज म्हणजे प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण पोर्टल असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर आजचे आपले 13 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. माझी एकच विनंती आहे की लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला जे काय तुम्ही बघता ना लेक्चर त्याचा तुम्हाला पूर्ण उपयोग होईल आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्यासाठी थँक्यू सो मच.